हाय नमस्कार. मी सोनाली फॅशन डिझायनर. कटोरीचा ब्लाऊज कट करीत आहे मी अस्तरचा. डबल अस्तर घेतलंय मी. 2 ब्लाऊज एकदम कट करणार आहे. आणि 3 ब्लाऊज मी कट करणार आहे. पहिले मी अस्तर कट करून घेते. 36 साईज चेस्ट कटोरी ब्लाऊज मी आधीच पेपर कटिंगवर कटिंग करून ठेवते. 38 साईजचं चेस्ट साईज, 36 साईज चेस्ट, सगळे माप मी अगोदरच काढून ठेवते, म्हणजे डायरेक्ट कटिंग करायला घ्यायचं आणि आपला वेळ पण वाया जात नाही जास्त. आता कटिंग करायला 1 घंटा लागतो मला, त्याच्यामुळे मी अगोदरच पेपर कटिंग करून ठेवते. तर बाही कमी जास्त कोणाची असली तर करते तेवढी. डायरेक्ट अस्तरवर पेपर कटिंग ठेवायचं आणि कटिंग करायचं. नंतर मग कपड्यावर अस्तर कट केलेलं कपड्यावर ठेवून कट करून घ्यायचं. बघा मी 2 ब्लाऊज कट केले, 2-3 केले. दोन डबल करून घेतलं, नंतर 1 केला. 3 ब्लाऊज कट करून ठेवलेत मी आणि कपड्यावर मी अस्तर ठेवून कट करून घेतलं. कटोरी ब्लाऊज आहे. बराच दिवस झाला आलेला आहे, पण मला शिवणच झालं नाही. अर्जंट ब्लाऊज आले की शिवून देऊन हे तसेच महाग पडलेत ब्लाऊज. आता लग्नाचा सीझन असल्यामुळं ब्लाऊज सगळे अर्जंटच येतात शिवायला. दिले की लगेच वापस द्यावं लागतात ब्लाऊज, त्याच्यामुळं पहिले ब्लाऊज तसेच राहिलेत. तर हे पण कस्टमर ब्लाऊज मागायला लागले की आम्हाला पण गावाला जायचं, ब्लाऊज द्या. त्यांचे 4 ब्लाऊज आहेत, 3 कटिंग केलेत मी. एकदम कटिंग केलं म्हणजे शिवायला काही टाईम लागत नाही.